हो, आज माझ्या 10 दिवसाच्या ट्रिपची शेवटची रात्र आहे. ती पण बिहारमध्ये. पहाटे 5 वाजता बिहार टू मुंबई ही आम्ही ट्रेन पकडली. अजून उजाडलं काय नव्हतं म्हणून सकाळी 10 वाजेपर्यंत सगळ्यांनी चांगल्या झोपा काढल्या. नंतर सकाळपासून ते दुपारी 3-4 वाजेपर्यंत एकत्र सगळ्यांनी छान अशा गप्पा मारल्या. हेच ते अनोळखी कुटुंब. हो, ह्या 40 माणसांमध्ये 10 दिवसापैकी पूर्वी माझं एकसुद्धा ओळखीचं नव्हतं. आता एक नवीन कुटुंब तयार झालेलं होतं. 40 जण वेगवेगळ्या डब्यात होते. एकच दिवस शेवटचा राहिलेला होता. एक पूर्ण दिवस आणि एक रात्र असा आमचा प्रवास होता. एक दिवस तर पूर्ण आम्ही गप्पांमध्ये काढला होता आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेलो. काय माहीत काय कधी भेट होईल किंवा न होईल. जिथे जाईल तिकडे सगळ्या आज्या मावश्या आम्हाला खाऊ देत होत्या. आम्ही खाऊ खात खात सगळ्यांना टाटा बाय बाय शेवटचा टाटा करण्यासाठी जात होतो. एवढी गोड माणसं मला 10 दिवसांमध्ये भेटतील मला वाटलंच नव्हतं. एवढं सगळ्यांनी प्रेम दिलं ना. ह्या आहे त्यांना जादू आजी. त्यांचं नाव जादू ठेवले कारण का त्या कायम हुडी घालून असायच्या ना, म्हणून आम्ही त्यांचं नाव जादू ठेवले. आणि त्या शकालका काकी तसं त्यांचं नाव शलाका आहे, पण मी त्यांना लाडाने शकालका बोलते कारण का एकदम डेअरिंगबाज महिला त्या आहेत. मग बिहारमध्ये त्यांनी लेडीज लोकांना एका पेट्रोल पंपवरती वॉशरूम यूज करता नाही दिलं म्हणून तिथे बिहारमध्ये त्यांनी भांडणं एका मराठी बाईनी भांडणं केलेली होती, म्हणून मी त्यांचं नाव शकालका ठेवलेलं होतं. आणि सगळ्याच जणी एवढ्या गोड होत्या ना, एकदम छोट्या मुलींसारखी काळजी घेत होते. आणि तो आहे निलेश, तो एक छान माझा मित्र बनलेला होता. हो, मीच ती नीलम आहे जिने आतापर्यंत फक्त ठाणे ते गाव आणि गाव ते ठाणे एवढंच बघितलेलं होतं. आणि जे काय फिरणं व्हायचं ते कारभाऱ्यांबरोबर व्हायचं, अगदी फक्त महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्राच्या बाहेर मी पहिल्यांदा पाऊल ठेवलं ते पण कारभाऱ्यांच्या शिवाय ठेवलेलं होतं. त्यामुळे एवढी खुश होती की मी काहीतरी बघून आले, फिरून आले. काशी दर्शन, अयोध्या, बिहार, UP एवढं सगळं 10 दिवसांमध्ये फिरले. घरच्यांची आठवण तर येत होती, माझ्या पिल्लूची पण आठवण येत होती. पण मी छोटीशी माझ्या दुनियेतनं बाहेर पडून जग थोडंसं बघून आले, समजून आले, नवीन माणसांची ओळख झाली. खूप काही छान वाटलं. अगदी ते खरं सांगू का कारभाऱ्यांमुळे शक्य झालं. आता फक्त 1 तास राहिलेला होता आणि आम्ही आता कल्याणमध्ये पोचणार होतो. आणि ही आमच्या शीटच्या बाजूला हे नवीन जोडपं होतं बिहारचं. म्हणजे एक त्यांना मुलगासुद्धा होता आणि ते लोक मुंबई बघायला आलेले होते. तर अशी काहीतरी रस्त्यामध्ये गोड माणसं भेटली आणि हीच ती बिहार ट्रेन आम्हाला सोडून कल्याण स्टेशनला सोडून आता ती दादरला चाललेली होती. आमच्यासोबत काहीतरी साथी उतरलेले होते. सगळ्यांना टाटा बाय बाय करणं अगदी जीवावर आलेले होते. ह्यातल्या काही जणी मावश्या आहे ना अक्षरशः रडल्या आणि त्यांना बघून मी पण थोडी इमोशनल झालेले. सगळे लाडाने माझ्या गालावरून हात फिरवत होते, कोण माझं कौतुक करत होते. ह्या संगीता मावशी तर आहेत ना, त्या तर एवढ्या गोंडस आणि गोड ना, त्यांनी पूर्ण 10 दिवसाच्या ट्रिपमध्ये मला त्यांनी लाडू खायला घातलेले होते. त्यांच्यामुळे माझं वजन वाढलं असं मी म्हणेन. तर असं काहीतरी माझी 10 दिवसाची ट्रिप होती आणि खूप छान होती.